श्री एकनाथ सदनी माधवजी सर्व काम हे करीतो, स्व करे चंदन घासी, गंगेचे पाणी कावडी भरितो. कविवर्य मोरोपंतांची ही आर्या सर्व प्रसिद्ध आहे. महाराष्ट्रीय थोरसंत आणि प्रकांड पंडित श्री एकनाथ महाराज यांचे चरित्र अनेक चमत्कारांनी आणि व्यक्तिगत व साहित्यिक वैशिष्ट्यांनी भरलेले आहे. पण त्या सर्व वैशिष्ट्यांत मुकुटमणी शोभावे असे गुरुभक्ती हे त्यांचे महत्त्वाचे वैशिष्ट्य होय. श्री ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीच्या 13व्या अध्यायात आचार्योपासनम या ज्ञान साधनाचे अप्रतिम सविस्तर वर्णन केले आहे. पण त्यांना त्यांच्या अल्प आयुष्यात तदनुसार गुरुसेवा करता आली नाही. असे सांगतात की गुरुसेवा करता यावी म्हणूनच श्री ज्ञानदेवांनी श्री एकनाथांचा अवतार घेतला आणि आपली अपूर्ण इच्छा पूर्ण केली. नाम्याचा तुका व ज्ञानयाचा एका ही म्हण वारकरी संप्रदायात प्रसिद्ध आहे. श्री एकनाथांची गुरुनिष्ठा अलौकिक होती. त्यांनी आपले गुरु श्री जनार्दन यांची परब्रह्म भावनेने सेवा केली. देवपूजेची उपकरणे घासण्यापासून गुरूंचा पायखाना झाडून लोटून स्वच्छ करण्यापर्यंत सारी कामे ते करीत. या गुरुसेवेचे फळ म्हणून श्री जनार्दनांनी त्यांना श्री दत्त प्रभूंचे दर्शन घडून त्यांचा अनुग्रह प्राप्त करून दिला. इतकेच नव्हे तर साक्षात भगवान श्रीकृष्ण श्रीखंडाच्या रूपाने आर्येत वर्णन केल्याप्रमाणे नाथांची सर्व कामे करीत त्यांच्या घरी राहिले. पैठणमध्ये घरोघरी विहिरी नाहीत. गोदावरीचे पाणी घराजवळ बांधलेल्या जुने गच्ची रांजणात साठवून त्याचा वापर लोक करीत. नाथांच्या घरी तर मुक्तद्वार भोजन येणा जाणाऱ्याला नित्य असल्यामुळे त्यांना पाणी फार लागे. हे पाणी भरण्याचे काम मुख्यतः श्रीखंडा नावाचा बटू करी. इतरही कामे तो करी. याचे वर्णन करताना मोरोपंत म्हणतात, आवडीने कावडीने प्रभूने सदनात वाहिले पाणी, एकची काय वधावे पडल्या कार्यार्थ वाहिले पाणी. आवडीने कावडीने प्रभूने सदनांत वाहिले पाणी, एकची काय वधावे पडल्या कार्यार्थ वाहिले पाणी. जपी तपी संन्याशाहुनी श्री हरीला भक्त फार आवडतो, स्पष्ट पहा नाथाग्रही घेऊनी वाहे जलाची कावडतो. स्पष्ट पहा नाथाग्रही घेऊनी वाहे जलाची कावडतो.